राची ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून पिया मिलन की आस नावाचा लेख. प्रत्येक जीवाच्या हृदयात एक दिव्य विरहिणी अनाम प्रियाच्या ओढीने विवल होत असते. रवींद्रनाथांनी म्हटले आहे, आमार माझारे जे आछे से गो, कोण विरहिणी नारी. अर्धनारी नटेश्वराची कल्पना ज्याच्या प्रतिमेतून स्फुरली तो निश्चितच विराट प्रतिभेचा महाकवी असला पाहिजे. विराटाशी समरस होण्यासाठी व्याकुळलेली ती विश्वरूपा नारी त्याने अनुभूतीच्या प्रकाशात साकार केली अन त्या मूर्तीत साऱ्या विश्वाचे रहस्य व्यक्त झाले. बृहदारण्यकाच्या दृष्ट्यानेही आपल्या अंतःस्फूर्तीतून याच महान सत्याला शब्दरूप दिले आहे. ते एकमेवाद्वितीय आनंदस्वरूप विराट तत्व केवळ आत्मक्रीडेसाठी द्विधा झाले अन त्या क्षणापासून या अनंताच्या पसाऱ्यात एक कधीही न संपणारी प्रणयक्रीडा सुरू झाली. प्रत्येक मानवाच्या हृदयातील ही दिव्य विरहिणी सुप्त असते. तिला जाग आली की मानवाचे लौकिक जीवन उद्ध्वस्त होऊ लागते. बाणाच्या कादंबरीतील विरागिनी महाश्वेतेप्रमाणे हृदयाच्या शिवालयात ती वीणेचे आर्तसूर छेडू लागते. विराटाच्या तरल आलोकाने, ओझरत्या स्पर्शाने अन नटचंचल संकेताने ती विरहिणी बावरी बनते. तिला लौकिकाची बंधने जाचू लागतात. घराची कारा बनते. किंबहुना या देहातील अस्थिचर्माच्या कुंपणाआड तिचा आत्मा तगमगू लागतो. विराटाच्या विरहाने व्यथित होऊ लागलेली ही विरहिणी साऱ्या जीवन व्यापारांविषयी उदास बनू लागते. घरीदारी असून नसल्यासारखी वावरू लागते. विराटाच्या ध्यासामुळे लौकिकाचा उपेक्षित दुर्वास रुष्ट होऊन आपणास शापील याची तिला जाणीवच उरत नाही. हरपल्या श्रेयाच्या शोधासाठी हे सारे संसारजाल तटातट तोडून चालते व्हावे असे तिला वाटू लागते. पण तिचे सामर्थ्य थिटे पडते. लौकिकाचा अटळ मोह अन अलौकिकाचा खुळा भास यांच्या संघर्षात अनेकदा तिचे हृदय रक्तबंबाळ बनते. पण तिचा प्रिय सखा उमलत्या फुलांतून हसू लागतो. परिमळाने धुंद बनलेल्या वाऱ्याच्या झुळकीतून तिला हळूवार स्पर्श करून जातो. उत्तर रात्रीच्या प्रशांत प्रहरी नक्षत्रांअडून तिला साद घालतो. विहंगाच्या मधुर कंठातून तिला प्रणयाचे आमंत्रण देतो. प्रभंजनाची पैंजणे पायात घालून वर्षेच्या सहस्त्र धारांबरोबर उन्मत्त होऊन नाचत राहतो अन ऋतुचक्राच्या नाट्यात बहुरूपांनी नटून तो तिला पर्युत्सुक बनवतो. अभिसाराचे संकेत करू लागतो. आणि मग लौकिकाची सारी बंधने उखडून साऱ्या लौकिक विधिनियमांना पायांखाली तुडवून एखादी जनी एसवा बनून केशवाचे घर रिटते. एखादी बहिणाबाई परपुरुषाच्या रतीसाठी अभिसाराला सिद्ध होते. एखादी दर्ददिवाणी मीरा लौकिकाच्या विषाने काळीनिळी बनलेली असूनही त्या अलौकिक जोग्याच्या विभूतीसाठी आपल्या सर्वांगाचे भस्म करायला सिद्ध होते. कबीराची आत्मविरहिणी याच विरळा जातीतली आहे. सर्व मध्ययुगीन साधकांत कबीराचे स्थान सर्वोच्च आहे. 15व्या शतकातील या काशीनिवासी महापुरुषाने गोरखनाथ आणि रामानंद यांच्या विद्रोहिणी आत्मशक्तीचा वारसा घेऊन भारतीय साधनेच्या विश्वात एक नवे शिल्प निर्माण केले. या शिल्पाची जडणघडण काही न्यारीच आहे. पारंपरिक जड संकेतांना झुगारून केवळ आत्मसौंदर्याच्या साक्षात्काराला प्रामाणिकपणे व्यक्त करण्यासाठीच कबीराचा अवतार आहे. त्याची विवेकनिष्ठा अत्यंत धारदार आहे. ही विवेकनिष्ठेची धार त्याने साऱ्या अंतर्बाह्य दंभांवर बेदरकारपणे चालवली आहे. विवेक अन आत्मानुभूती यांच्याविना त्याने कुणालाच प्रमाण मानले नाही आणि म्हणूनच सत्याचे त्याच्या वाणीने स्वेच्छा अनुसरण केले.
परिवर्तित मुसलमान कुटुंबात वाढलेला हा कोष्टी चरख्यावर सूत कातताना अन मागावर धागे विणताना परमार्थाची महावस्त्रे विणण्यातही सिद्धहस्त झाला. दिक अन काल यांच्या उभ्या आडव्या धाग्यांनी हे विश्वाचे महावस्त्र विणणारा विणकर त्याला आपल्या व्यवसायातूनच उमगला. जड चेतनाच्या स्तंभांना बांधलेल्या मनाच्या हिंदोळ्यावर बसून कबीराने अनंत आकाशातील त्या अदृश्य सवंगड्याला पकडले अन त्याच्यासह तो हिंदोळू लागला. जहाँ खेलन बसंत ऋतुराज, जहाँ अनहद बाजा बजे बाज, चहुदिसी ज्योति की बहे धार, बिरला जन कोई उतरे पार. कोटि कृष्ण जहाँ जोड़े हाथ, कोटि विष्णु जहाँ नावे मात, कोटिन ब्रह्मा पढ़े पुराण, कोटि महेश धरे जहाँ ध्यान, कोटि सरस्वती जहाँ धरे राग, कोटि इंद्र जहाँ गगन लाग. अशा परमधामात त्याने आपल्या साईसह परमसुखाची लयलूट केली. त्या परमधामाचे कबीराने मोठे हृदयंगम वर्णन केले आहे. सखी वह घर सबसे न्यारा, जहाँ पूरन पुरुष हमारा, जहाँ नहीं सुख दुख साच झूठ नहीं, पाप न पुण्य पसारा, नहीं दिन रैन चंद नहीं सूरज, बिन ज्योती उजियारा. कबीराच्या आत्मवधूने हे अपार्थिव सौंदर्याचे परमनिदान प्राप्त तरी कसे केले? विराटविषयीच्या तिच्या प्रेमोद्भवाची पार्श्वभूमी तरी काय होती? तिला हा विराट पुरुष इतका प्यारा का? जिसने रहनी अपार जगत में, सो प्रीतम मुझे प्यारा है, असे तिनेच आपल्या प्रीतीचे उद्भव कारण स्पष्ट केले आहे. हा प्रीतीचा मार्ग काटेरी आहे याची तिला जाणीव आहे. तहानेने जीव तडफडत असताही मेघातील जलबिंदूंसाठी आसुसलेला चातक व्याधाच्या शरवेधाची पर्वा न करता संगीत श्रवणात धुंद होणारा मृग मृतपतीला अनुसरण्यासाठी निर्भयपणे अग्निप्रवेश करणारी सती हे तिचे प्रीतिपथावरचे वाटाडे आहेत. छोड़तन अपने की आशा, निर्भय हो गुण गाई, कहत कबीर सुन भई साधू, नाही तो जन्म नसाई. हा दुर्लभ मानव जन्म व्यर्थ दवडण्याची तिची तयारी नाही. विराटाच्या महालाला लागलेला भ्रमाचा टाळा प्रीतीच्या चावीने खोलायचा असतो हे तिला मनोमन पटलेले आहे. म्हणूनच ही आत्मवधू स्वतःलाच निग्रहाने बजावीत आहे. दुलहिनी तोही पिये के घर जाना, काहे रोओ काहे गाओ, काहे करत बहाना, काहे पहिर्यो हरी हरी चुरिया, पहियो प्रेम कई बाना, कहे कबीर सुनबई साधो, बिन पिया नहीं ठिकाना. प्रीतीची चुनडी नेसून अन व्यथेचे अंजन लेवून ती प्रियाच्या शोधाला निघाली आहे. तिला रूपमंडनाचा सोस नाही. हृदयात केवळ पियामिलन की आस आहे. आरतीचे अंजन लायल्याने निगूढ अज्ञाताच्या गर्भातील सौंदर्य निदान दिसू लागते, अशी तिची श्रद्धा आहे. वेदना, असीम विरह वेदना हे विराटाच्या मंदिराचे महाद्वार आहे. प्रियाबरोबर तिला प्रीतीचा सारीपाट खेळायचा आहे. त्या खेळात आपले सर्वस्व पणाला लावायचे आहे. कारण आपला जय झाला तर तो आपल्याला मिळेल अन त्याचा जय झाला तर आपण त्याला मिळू. त्याच्या सहवासाच्या धुंदीत जयापजय, सुखदुःखे यांच्या सीमारेषा विरून जातील. पण हे कसे शक्य व्हावे? ही विणकराच्या जातीतली विरहिणी सारा जीवन व्यापारच प्रीतीनं भारून टाकीत आहे. आपल्या सुंदर काया नगरीत चैतन्याच्या महालात ज्ञानरत्नाच्या पिढ्यावर तिचा चरखा फिरत आहे. प्रेमभक्तीचे सूत ती कातीत आहे. दिनरजनीची माला गुंफीत आहे. पण तरीही तो बेदर्दी साई अजून दूरच आहे. या विरहिणीची तगमग सारखी वाढत आहे. आपल्या घरातच तिला कैदी जीवन जगावे लागत आहे. तिला अन्न पाणी
रुचत नाही. निद्रेविना रात्री जागवल्या जात आहेत, म्हणून ती प्रियाला कळवळून विनवीत आहे. कई हम प्राण त्यजती है प्यारे, कई अपनी कर ले. दास कबीर बिरहा अति बाढे, हमको दर्शन देव. ज्याच्यासाठी घरादाराचा त्याग करून बाहेर पडायचे, लोक लज्जा सोडायची अन जनीवनी ज्याच्या भेटीसाठी आतुर होऊन वणवणायचे, त्यानेच अव्हेर केला तर कुणाला शरण जावे. सब कोई कहे तुम्हारी नारी, मोको लागत लाज रे. बालम आओ हमारे गेह रे. या विनवणीचाही काही उपयोग झाला नाही. अखेर धरती आसन किया, तंबू अस्माना. चोला पहिरा खाक का, रह पाक समाना. अशा अवस्थेत धरणे धरले, पण व्यर्थ. शोधासाठी रस्ता तुडवताना भोवळ येत आहे. पाय वारंवार ठेचकाळत आहेत. वाट पाहून पाहून दृष्टी झाकोळली आहे आणि नावाचा एकसारखा पुकारा करून कंठाला शोष पडला आहे. विरह कमंडल कर लिए बैरागी दो नयन, मांगे दरस मधुकरी, छके रहे दिन रैन. त्याच्या प्राप्तीसाठी ही विरहिणी जोगण बनली. हाती विरहाचा कमंडलू घेऊन केवळ दर्शनाची भिक्षा मागत वणवणू लागली. तरी रात्रंदिवस त्या हतभागिनीला वंचने वाचून कसलाच लाभ झाला नाही. अखेर वेदनेने व्याकुळ झालेल्या अवस्थेत तिने तनूची तंद्री करून जोगियाचे करुणार्त स्वर छेडले आणि आपल्या हृदयातील विराट वेदनेच्या धारावृष्टीत त्या असीमाचे हृदय बुडवून टाकले. सब रंग तात रबाब तन, बिरह बजावे नित. और न कोई सुनी सके, कै साई कै चित्त. या विरहिणीच्या प्रीतिप्रभावाने त्या बेदर्दीला दया आली. त्याच्या स्नेहदृष्टीच्या वृष्टीत विरहिणीचा दाह शांत झाला. त्याच्या करुणेच्या मेघांनी सारे आकाश जणू झाकोळले आणि एकाएकी शीतल वर्षाव होऊ लागला. गगनघटा गहरानी साधो, गगनघटा गहरानी. पूरब दिससे उठी है बदरिया, रिमझिम बरसत पाणी. तिच्या तपाला भुललेला प्रीतम तिच्या घरी पाहुणा आला. घरादारात मंगलाचा सडा पडला. तृष्णा तृप्तीचे गीत गाऊ लागली अन हृदयातील सारे विकार परमशांतीचे लेणे लेऊन प्रियाच्या स्वागताची गीते गाऊ लागली. एखाद्या मदिरालयाच्या स्वामिनीने मोजमाप न करता मनसोक्त मदिरा प्राशून धुंद व्हावे, तशी तिची अवस्था झाली. आपल्या प्रीतिविजयाची अखत कहाणी ती कशी सांगणार, कारण जिथे वाणी मौनावते अशा परमानंदाच्या सागरात तिचे मन डुंबत आहे. आता साईते मिलन भयो जा दिनसे, सूरत न अंत चली. आँख न मुंदू, कान न रुंधू, काया कष्ट न धारू. खुले नयन मैं हस हस देखू, सुंदर रूप निहारू. कारण आता सकल उच्चारणच नामस्मरण बनून गेले आहे. श्रवणच स्मरण बनले आहे. सारा क्रियाकलापच पूजन बनला आहे. सहज पद प्रक्षेपणच परिक्रमेचे रूप पावले आहे अन शयनच दंडवत नमन बनले आहे. ज्याच्या शोधासाठी देश विदेश पालथे घातले, त्या पियाचे मिलन झाल्यावर अंगणच विदेश बनून गेले. प्रेमपत्रांची गरजच संपली. कारण आत्मदृष्टी कहा लिखे, जित देखे तित पीव. तिने त्याला डोळ्यांत सामावून घेतले आहे अन डोळा मिटून घेतला आहे. हेतू असा की ना मैं देखू और को, ना तुझे देखन देऊ. नेत्रांच्या महालात नेत्रदळांच्या पलंगावर प्रियाला बसवून अन पलकांचा पडदा टाकून ती प्रियाबरोबर सुरती सुखाचा अनुभव घेत आहे. त्या अखंड एकरस सामरस्याचे वर्णन ही प्रेमवेडी असे करते.
लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल, लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. मग वेदनेच्या गहराईतून आनंदाची कारंजी उफाळू लागतात. आत्मा अनावृत्त बनून घोंगटकापट दूर सारून परमात्म्याला उरारी भेटतो आणि आनंदभैरवीच्या स्वरलहरींवर तरंगत त्या विराट संगीतात विराम पावतो. दरियाव की लहर दरियाव है जी, दरियाव और लहर में भिन्न कोयम, उठे तो नीर है, बैठे तो नीर है, कहो दूसरा किस तरह होयम. हे सुरती सुख इंद्रियानेंता भोगण्याची खबरदारी कबीराच्या आत्मवधूने पुरेपूर घेतली आहे. डोळे जडावले आहेत, फुलांची मृदुल शय्या वाट पाहत आहे, ज्योतीभोवती पतंग तन्मयतेने झेपावत आहेत. अशा वेळी ती प्रियाला विनवीत आहे, ये अखियाँ अलसानी पिय सेज चलो, धीरे पाव धरी पलंग पर, जागत ननद जिठानी, कहे कबीर सुन भई साधो, लोक लाज बिलछानी. त्या गगनमंडलातल्या नक्षत्र पुष्पांच्या शय्येवर भोगलेले ते सुरती सुख ही रमणी व्यक्त तरी कसे करणार. त्या महामौनात विसावलेल्या मनाला शब्दांत कसे बांधता येणार. अमृताचा आस्वाद घेतलेल्या मुक्यासारखी या रमणीची अवस्था झाली आहे. अकथ कहानी प्रेम की, कछु कही न जाई, गूंगे केरी सरकार बैठे मुस्काई. लेख समाप्त.